तर भावांनो, आज आपल्याला जायचं होतं कोल्हापुरात जाणार होतो मी, मम्मी आणि दीदी. तसाही व्हिडिओ अगोदरचा आहे, पण नवरात्रीच्या ह्याच्यात टाकायचं राहिलं होतं. मग एक नाही कोल्हापुरात पोचलो. मग पोचल्या एक नाही दीदीसोबत थोडं चेष्टा मस्करी करत चाललेलो. दीदी म्हणली मला काय आता व्हिडिओत घेऊन नकोस तू. ठीक आहे म्हणलं, नाही घेत जा. मग काय तसंच आहे नाही ऋषाच्या दुकानात पोचलो. काकाने मस्तपैकी चहा तीन दिला आणि ऋषा इकडे आलतंच बघा. रेनकोट बिनकोट अडकून गडी एकदम नादाबादमध्ये तयार होऊन चाललं होतं. मग आम्ही पण आलो इकडं महालक्ष्मीच्या पश्चिम दाराकडं. मग काय इकडं ढिगाभर गर्दीच झाली की काय सुट्टीच नाही. एकदम गर्दी पण नादाबाद होती. आणि मग दर्शनाला बघतो तर काय हे भल्या मोठ्याला रांगा लागलेल्या. मग काय दर्शन घेतलं आणि बाहेर आलो. मग बाहेर आलं तर आहे की नाही तर मस्तपैकी देवीचं रूप केलं होतं बघा कमळामध्ये. ते पण एकदम नादाबाद दिसालतं. मग तिथलं ते रूप बघितलं आणि आता म्हणलं पुढं जाऊया. मग काय तिकडनं आलो मंदिरातनं बाहेर. आणि बाहेर येता ही नारायणी नवसं ते पण एकदम भारी दिसालतं एकदम नादाबाद. मग बाहेर आल्यावर आहे की नाही ऋषा म्हणलं तुला भाऊ वडापाव देतो. मग ठीक आहे म्हणलं, ऋषाकडनं वडापाव घेतलो. तसंच मला न्यायला की नाही शिऱ्या आलं मिरज जंक्शनला. मग शिऱ्यानं आहे की नाही आपल्याला मस्तपैकी आईस्क्रीम पण दिलं होता. आणि शिऱ्याच्या बाबानं वाढदिवसा दिवशी नवीन घड्याळ घेतल्यात. मग शिऱ्या म्हणला माझ्या वाढदिवसाचा ब्लॉग कवा येणार आहे. मग काय म्हणलं आता पुढच्या ब्लॉगमध्ये टाकायला लागते. मग टाकतो आता पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही आपल्या भावाला फॉलो करून घ्या. चला.